नमस्कार. स्वागत आहे आपल्या जीवन आहे सुंदर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर चला आज छान असा आपण सकाळ सकाळ रवी शिंदे फेमस यूट्यूबर यांच्या हॉटेल खरतेसला भेट देणार आहोत. तर आलेलो आहे आम्ही बारामतीमध्ये ढवारा स्पेशल मटण थाळी हॉटेल खरतेस रवी शिंदे आणि रेश्मा शिंदे यांच्या हॉटेलमध्ये. तर हा व्हिडिओ तसा बऱ्याच दिवसांचा आहे, सेंड करायचा राहिला होता. आता हॉटेलची जागा त्यांनी बदललेली आहे. तर गेल्यानंतर छान असं बसायला वगैरे सांगितलं त्यांनी. इकडं रेश्माताई यूट्यूबर रेश्माताई छान अशा हॉटेलच्या मालकीन सगळ्यांची काळजीने विचारपूस करत होत्या, कोणाला काय पाहिजे कोणाला काय नाही. नंतर रवीदादा पण आले जेवणाची क्वालिटी वगैरे विचारायला. खरोखर हॉटेल खरतेसचे नावाप्रमाणे खरंच एकदम जेवणाची क्वालिटी छान आहे. अगदी घरच्यासारखी चव आहे जेवणाला. मस्त आळणी तिखट रसा इंद्रायणी राईस भाकरी सगळीच क्वालिटी छान आहे. सो एकदा नक्की भेट द्या त्यांच्या हॉटेलला. नंतर इथं आम्ही बिल पे केलं. छान असा जेवणाचा आस्वाद घेतला. खरोखर मराठी माणूस जर एखाद्या क्षेत्रामध्ये पुढं जात असेल तर आपण त्यांना नक्की सपोर्ट केला पाहिजे. तर आता जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही आलेलो घरी. खूप दिवसांची होती इच्छा रवी शिंदे आणि रेश्मा शिंदे यांना भेटायची. यूट्यूबवर पहिल्यापासून बऱ्याच दिवसापासून मी त्यांची वेबसिरीज बघत होते. तर आलोय भेटून आणि जेवण करून मस्त. तर आता मी चाललेले आमच्या शेताकडं. मस्त एक कारल्याचा वेल आलेला आहे आमचा. पिकून चाललीत कारली, काय हिरवीत काय पिकलेलीत. गोसावळ्याचा आणि कारल्याचा एकत्र वेल आहे बघा. इथं गोसावळा पण आलेला एक. तारावरती पहिले जे बी पडलेले आहेत दरवर्षी तिथंच वेल येतो आणि भरपूर त्याला कारली गोसावळी येतात. एकदा दोनदा भाजी केली की मग सारखं सारखं तेच खाऊ पण नाही वाटत घरी. तर बघा इकडं आमच्या उसाला पाणी चालू आहे. मी तेच बघायला आलेले होते. तर सोलरचं पाणी हे आमचं, लाईटवरती नाही सोलरवरती सगळी शेती भिजवतो आम्ही. एखाद्या व्हिडिओमध्ये मी सोलरची पूर्ण माहिती पण देईल. असंच पुढं पाणी चालले तर बघून येते आता पाणी व्यवस्थित जातंय का. कुठं फुटलेलं हे असलं तर बुजवावं लागतं. ऊन आहे तोपर्यंत मोटर छान पाणी मारते. ऊन कमी झालं की सोलरचं पाणी कमी कमी होतं. इथे एक झाड आहे आमचं बघा, वेगवेगळ्या कलरची पानं त्याला आलेलीत. थंडगार पाणी अगदी उन्हामधून आले, छान वाटते पाण्यात. असंच पाणी पुढं पुढं मोडत जायचं आहे. आता ऊस मोठा झाला आहे त्यामुळं असं सोडून पाणी दिलं तरी छान भिजते. इकडं आमचं आंब्याचं झाड आहे आणि इतकी मस्त पालवी फुटली त्याला बघा, लाल लाल पानं सगळी. किती छान वाटते बघायला. गेल्या वर्षी याला आंबे आले होते, यंदा जरा जास्त येतील. झाड मोठं व्हायला लागले हळूहळू. आम्ही राहायला आलो त्यावेळेस लावलेली झाड आहेत ही. 2-3 वर्षात त्याला फळं पण लागली भरपूर. तर चाललेले पाणी व्यवस्थित आता. इकडे एक चिकूचं झाड आहे बघा, किती चिकू लागलेले. वरच्या फांदीचे दिसणार नाही कारण ऊन आहे, पण एकदम चिकूच्या वजेने वाकले झाड, एवढं छान चिकू लागलेले. तर चला आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. असंच तुम्हाला शेतातले वेगवेगळ्या प्रकारचे रेसिपीज असे बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक शेअर करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशा एका छानशा व्हिडिओमध्ये एका नवीन छानशा कंटेंटसोबत. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.